नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा न्यूज। लातूरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अद्भुत महामोर्चा, हजारोंचा जनसागर। आरक्षण उपवर्गीकरण लागू करा। लातूरात समस्त मातंग समाजाचा विराट महामोर्चा। लातूरात घोषणांनी दणाणले शहर। आरक्षण उपवर्गीकरणासाठी भव्य मोर्चा। आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ ऐतिहासिक महामोर्चा। लातूर शहरात अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी समस्त मातंग समाज व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती लातूर जिल्हा यांच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या महामोर्चाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला, पुरुष, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला। संपूर्ण मार्ग घोषणांनी दणाणून गेला। या व्हिडिओमध्ये पहा महामोर्चाचे संपूर्ण दृश्य। आजचा हा मोर्चा कशासाठी काढलेला आहे, नेमकी काय मागणी आहे? आजचा हा आमचा मोर्चा हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे यासाठीचा हा आक्रोश मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। यामधून आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 1 ऑगस्ट 2024 चा आणि त्यानुसार 5 राज्यांमध्ये लागू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अजूनही लागू का होत नाहीये। आमची या निमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की 5 राज्य लागू करू शकतं, पण महाराष्ट्रामध्ये जो काही विलंब व्हायला लागलाय त्याच्यामुळे प्रचंड मोठं तणावाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हा संवैधानिक आमचा अधिकार आहे। आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला इथल्या तळागाळातील उपेक्षित वर्गांना, उपेक्षित घटकातल्या लोकांना न्याय देण्यासाठी संविधानाचा हा हेतू आहे। अजूनही मातंग आणि इतर उपेक्षित समूह पुढे येताना दिसत नाहीये। आम्हाला हिनवलं जातं। आम्हाला जवळपास देवी देवतांना मानणारा हा समाज आहे, व्यसनाधीन आहे, कोंबडे बकरे कापणारा हा समाज आहे, अशा पद्धतीने आम्हाला हिनवलं जातं आणि आमची निंदा केली जाते, चेष्टा केली जाते। पण हा विरोधकांचा फेक नरेटिव्ह आहे। आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि 59 जातींना ते समानतेने मिळालं पाहिजे। भलेही आम्ही देवी देवतांना मानत असलो पण आमचा धर्म वेगळा आणि आमच्यातली शैक्षणिक पात्रता वेगळी। प्रचंड वेदनादायी जीवन जगणारी माणसं आहेत। अनेक मुलं शिक्षण घेऊनही त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे शासनाला की त्यांच्या मते जरी आमच्यात अडाणी लोक असले तरी ती शिकतील। आमचं पोतराजाचं पोरग शिकल, आमचं हलगीवाल्याचं पोरग शिकल आणि 20 वर्षानं ते त्या ठिकाणी नोकरीला लागल। म्हणून आमचं आरक्षण तुम्ही कायम आणि शासनाच्या चौकटीमध्ये बांधून ठेवा। पुढची लढाई आता आमची हा जिल्हाव्यापी मेळावे सुरू आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये मोर्चे केलेले आहेत। शासनाला आमचा या निमित्तानं जाहीर इशारा आहे की या वेदना घेऊन आम्हाला लाखोच्या करोडोच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं यायला भाग पाडू नका, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका। आम्ही शासनाच्या सोबत आहेत। हे आरक्षण लवकर लागू झालं पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे, लातूर।